शिवसेना उभाटा पक्षाच्या आंदोलन सप्ताहाच्या नगरपालिकेसमोर आंदोलन करून आंदोलनाचा समारोप। नंदुरबार शहरातील विविध रस्त्यावर असलेले खड्डे दुरुस्त करण्यात यावे या मागणीकरिता शिवसेना उभाटा पक्षामार्फत तेथील रस्त्यावरील खड्ड्यांसंदर्भात आंदोलन करण्यात आले। आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी नगरपालिकेसमोर अंत्यविधीसाठी वाजवण्यात येणारे डाफ ही वाजंत्री वाजून आंदोलन करण्यात आले। आंदोलन संपर्क प्रमुख गुलाब वाघ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। शिवसेना उभाटा पक्षामार्फत शहरातील रस्त्यावर पडलेले खड्ड्याची दुरुस्ती करून रस्ते बनवण्यात यावे या संदर्भात महानगर प्रमुख पंडित माडी यांच्या नेतृत्वात 11 जुलै ते 17 जुलैपर्यंत आंदोलन सुरू होते। 17 जुलै रोजी शेवटच्या दिवशी नगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आले। त्यात शिवसेना संपर्क प्रमुख गुलाब वाघ यांच्यासह पदाधिकारी शिवसैनिक यांनी सहभाग नोंदविला होता। यात नगरपालिका प्रशासन विरोधात घोषणा देण्यात आले। पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांना निवेदन देण्यात आले। लवकरच रस्त्याचे काम करण्यात येतील असे आश्वासन दिले। यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख गुलाब वाघ, सहसंपर्क प्रमुख दीपक दौते, नवापूर विभाग उपजिल्हा प्रमुख गोटू पाटील, तालुका प्रमुख कल्पित नाईक, शहर प्रमुख प्रमोद वाघ, जिल्हा संघटक सुनील सोनार, उपजिल्हा प्रमुख अर्जुन मराठे, महानगर प्रमुख पंडित माडी, शहर प्रमुख राजधर माडी, युवासेना उपजिल्हा प्रमुख सागर पाटील यांच्यासह शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं या नंदुरबार शहरामध्ये झाडे लावण्याचा सप्ताह साजरा करण्यात आला। आगळा वेगळा की नपा प्रशासन या पावसाळ्यामध्ये खड्डे या नंदुरबार शहरामध्ये पडलेले आहेत। खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे हे दिसत नाही आणि म्हणून आमचे पंडित माडे असतील, अर्जुन दादे असतील, दीपक गौते अण्णा असतील यांच्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये 7 दिवसापासून वेगवेगळ्या रस्त्यांवर वृक्ष लागवड हे प्रतिकात्मक आंदोलन या ठिकाणी या शहरामध्ये केलं। भरपूर नागरिकांचं सहकार्य त्यांना मिळालं। प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा आहे की शिवसेना जे करते ते चांगलं काम करते आहे आणि त्याची सांगता आज या ठिकाणी मुख्याधिकारी राहुल वाघ यांना निवेदनाच्या माध्यमातून काही ज्या समस्या असतील त्या सांगितल्या आणि त्यांच्यावर त्यांनी या सोडवण्याचे आश्वासनही दिलं, लेखी दिलेलं आहे आणि बऱ्याचशा कामाला सुरुवात देखील केलेली आहे। हा आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या वतीने जे आंदोलन केलेलं आहे त्याचं हे फलित म्हणावं लागेल असं मला वाटतं। ही प्रशासनाची अंत्ययात्रा, प्रशासन हे कुंभकर्णासारखं झोपी गेलेलं आहे। मग ते गल्लीपासून असो का दिल्लीपर्यंत असो, या प्रशासनाला जाग आणण्यासाठी ही प्रतिकात्मक प्रेतयात्रा या ठिकाणी काढलेली आहे आणि वाजत गाजत कमीत कमी जेव्हा कुंभकर्णाला वाजे लावून जागे करण्यात आलं तसं आज आम्ही या प्रशासनाला वाजे लावून जागा करण्याचा प्रयत्न केलेला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शहर प्रमुखांनी आपल्याला 11 तारखेला नगरपालिकेला निवेदन दिलं होतं। तर सुदैवाने 11 तारखेपासूनच पावसाचा वेग कमी झाल्यामुळे आम्हाला काम करता येणं शक्य झालं आणि 11 तारखेपासूनच म्हणजे त्या दरम्यान आमचं नियोजन जे होतं त्यानुसार आम्ही जगतापवाडी भागापासून रस्त्याचे खड्डे बुजवायला आमच्या ठेकेदारांना सांगितलं आणि स्वतः शहर अभियंता त्याच्यावर देखरेख करत होते। तर त्यांचा पण तो आंदोलनाचा पार्ट होता आणि शहरात खड्डे होते ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे ते चांगल्या पद्धतीने बुजवायचं आम्ही नियोजन केलं आणि जशी पावसाची उघडीप मिळते त्यानुसार आम्ही ते खड्डे भरत काम सुरू आहे। आगामी गणेशोत्सव लक्षात घेता जे काही खड्डे दुरुस्तीचे कामं आहेत किंवा काही ठिकाणी रस्ता लेवल करायचं ते पूर्ण करण्याचं काम आम्ही नियोजन केलं आहे। फक्त पावसाच्या काळात थोड्या अडचणी येतील पण आम्ही त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीचं काम करणार आहोत।